एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या नैसर्गिक कीड नियंत्रणामध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये दुष्परिणाम अर्क हा एक महत्त्वाचा घटक आहे जो तुमच्या शेतात जे काही कीड आणि रोग पडतात त्याच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. तर आपण पाहूया आज दुष्परिणाम अर्क कसा बनवतात. तर सर्वात अगोदर दुष्परिणाम अर्कासाठी लागणारं साहित्य काय काय ते पाहू आपण. तर सुरुवातीला कडुनिंबाचा पाला 5 किलो लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर घाणेरीचा जो पाला आहे, घाणेरी किंवा टणटणी जे म्हणतात, तर त्याचा 5 किलो पाला लागणार आहे. त्याच्यानंतर निरगुडीचा पाला 2 किलो, त्याच्यानंतर सीताफळाचा पाला 2 किलो, गुळवेल त्याचा पाला लागणार आहे 2 किलो, पपईचा पाला 2 किलो लागणार आहे, करंचा पाला 2 किलो लागणार आहे, एरंडचा पाला 2 किलो लागणार आहे, रुईचा पाला 2 किलो आणि कनेरीचा पाला 2 किलो, असा 10 वनस्पतींचा पाला हा या प्रमाणात लागतो आपल्याला. तर हे बनवायचं कसं, हा जो काही पाला आहे तो पूर्णपणे बारीक करायचा. बारीक केल्यानंतर तो 200 लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचा. परतीन आली जाण जागर झालया आपण पाला सगळा बारीक करून घेतलेला आहे 10 वनस्पतींचा. ड्रम घेतलेला 200 लिटरचं, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपण 200 लिटर आणि गोमूत्र आहे 10 लिटर आणि शेण 2 किलो आहे. तर आपण हे जो पाला आहे तो ह्या ड्रममध्ये टाकून द्यायचा. टाका पाला. 10 वनस्पतींचा बारीक केलेला पाला आहे हा पाण्यामध्ये टाकतोय पाला टाकल्यानंतर आपल्याला 10 लिटर गोमूत्र टाकायचे त्याच्यामध्ये आणि 2 किलो शेण टाकायचे. त्याच्यानंतर ह्याला गोनपटाने बंद करून घ्यायचे वरून. हे सावलीत ड्रम ठेवायचे आणि रोज सकाळी संध्याकाळी ह्याला 2 ते 3 वेळा, दिवसातून 2 ते 3 वेळा डावीकडून उजवीकडे हलवायचे. 30 दिवसानंतर हे दशपर्णी अर्क आपला तयार होतो. 30 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत हा दशपर्णी अर्क आपण पिकांच्या फवारणीसाठी वापरू शकतो. याला वापरण्याचं प्रमाण आहे 2.5 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून वापरू शकतो किंवा मग 300 ml एका पाठीवरच्या पंपासाठी किंवा 300 ml एक 15 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणीसाठी वापरायचे. हा अर्क सगळ्या रसशोषक किडीसाठी रस शोषणाऱ्या किडींसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर नागाळीसाठी पण वापरला जातो. ज्या काही बोंड आळ्या आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी पण हा दशपर्णी अर्क वापरला जातो.